मम्मा मम्मा तांदूळाच्या पिठाचे डोसे बनव. ठीक आहे, बनवते. पिल्लूची फरमाईश आहे की तांदळाच्या पिठाचे डोसे खायचे, तर आपण त्याच्यासाठी तांदळाच्या पिठाचे डोसे बनवून घेऊया. तर आधी आपण तांदूळ टाकून घेऊ. इकडे बघा, मी 2 चमचे तांदूळ टाकलेले आहे. इकडं आता मी तांदूळ टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आता मी 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. त्यानंतर टमॅटो टाकू. आणि थोडंसं जिरं आणि मोहरी. बघा, जिरं पण टाकलंय, मोहरी. आणि आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर बघा, खूप सारे कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकू. तर बघा, 1 ग्लास घेतलेला मी आहे पाण्याचा, त्यातला मी अर्धाच ग्लास टाकणार आहे. आणि आपण याला एकदा हलवून घेऊया चमच्याने. हे चमच्याने हलवून घेतलेलं आहे, पण हे जरा थोडंसं आपल्याला घट्टसर दिसते, त्यामुळे आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ. आणि 2 चम्मच नमक टाकून घेऊया. आणि आता परत एकदा याला हलवून घेऊया, मग तुम्हाला दाखवते. याला आता मी मस्त मिक्स करून घेतलं आहे. आणि इकडं तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण तवा गरम झाल्यावरती मग आपण डोसे काढून घेऊया. बघा, आपला तवा इकडे मस्त गरम झालेला आहे. आता आपण याच्यावरती 1 चम्मच तूप टाकून घेऊया, कारण पिल्लूला खायचं आहे, त्यामुळे मी तुपाचा वापर करत आहे. आणि आपण आता याच्यावरती डोसे काढून घेऊ. आपला डोसा भाजलाय का नाही आपण एकदा चेक करून घेऊया. ठीक आहे, भाजलेला आहे डोसा आता आपला. आपण आता याला उलटून घेऊया. तर मस्त उलटून घेतलेला आहे. आता आपण याला भाजून घेऊ दुसरीकडून पण, आणि मग तुम्हाला दाखवते मी. आपला डोसा ह्या पण साईडकडून भाजलाय का नाही एकदा चेक करून घेऊया. तर बघा, मस्त भाजलेला आहे. आणि आता आपण अशाच प्रकारे सगळे डोसे तयार करून घेऊया, आणि मग पिल्लूला खायला देऊ आणि विचारू कसे झाले ते. तर बघा, मी इकडं मस्त पिल्लूला डोशासोबत खायला दही दिलेला आहे. तर विचारू आपण त्याला कसं झालं आहे ते. पिल्लू, चल बाळा, डोसा खाऊन घे.